मविया विरोधात आज भाजपची मोठी पत्रकार परिषद आहे। सकाळी 11 वाजता आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार आहेत। तर भाजप महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असा दावाही पक्षाच्या सूत्रांकडून करण्यात आलेला आहे। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात भाजप गौप्यस्फोट करणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवरती आशिष शेलार नेमकं काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय आता भाजप काय बोलणार याकडे लक्ष आहे, काय अधिक माहिती? गेले काही दिवस महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारवरच टीका केली जाते, आता त्याला प्रत्युत्तर म्हणून ज्या पद्धतीने जे वेगवेगळे मुद्दे घेत राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरेंचं काही प्रेझेंटेशन असेल किंवा इतर नेत्यांनी केलेले आरोप याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं जातं। आता मुळात मुद्दा उपस्थित राहतो की भाजप काय उत्तर देतं, कारण प्रश्न केंद्र निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होतोय। त्यावेळेस भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जिंकून आलेलं किंवा सरकार आलेलं आमचं आहे, जनतेने आमच्यावर दिलेला विश्वास आहे आणि तो किती खोटा आहे असं फेक नॅरेशन तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत। आणि जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत ते वास्तविकतेत भाजपच्या नेत्यांनी 2024 मध्ये लोकसभेमध्ये अनेक ठिकाणी मतदार यादींचा घोळ होता, तिथे नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या। मग त्याच्यामध्ये स्वतः नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील असे नेते होते। त्यावेळेस मात्र बागुलबावा झाला नाही, तितका मोठ्या प्रमाणात बागुलबावा आता महाविकास आघाडीचे नेते करू पाहतायत। वास्तविकतेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस याच मतदार याद्यांवर महाविकास आघाडीचे खासदार जिंकून आलेले आहेत। मग त्यावेळेस न झालेला हा गोंधळ असेल किंवा खोटे अपप्रचार असतील ते आता विधानसभेच्या निवडणुकीत पराभवानंतर का उपस्थित केले जात आहेत। महायुती सरकार जिंकलं, महायुतीचं सरकार आलं म्हणून अशा स्वरूपाचा एक फेक नॅरेशन पुन्हा एकदा करून जनतेमध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करू पाहते का, असा एक सूर भाजपच्या महायुतीच्या नेत्यांचा आहे। यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंकडनं जे खोटे आरोप केले गेलेले आहेत, म्हणजे जे दुबार नाव आहे त्याच्याबाबत भाजप देखील तितकं समर्थन करताना आपणास दिसून आलेलं आहे। पण जे खोटे आरोप महायुतीच्या सरकारवर केले जात आहेत त्याबाबत मात्र या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आशिष शेलार खुलासे करतील असं म्हणलं जातं। विशेषतः मुंबईमधली काही उदाहरण, MMR रिजन मधली काही उदाहरणं राज ठाकरेंनी दिलेली आहेत, त्या संदर्भात प्रामुख्याने आशिष शेलार भाष्य करतील आणि पोलखोल करतील असंही म्हटलं जातं। नक्कीच, आणि याबद्दलचे अपडेट्स नक्कीच तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।